आणखीन एक चांगला बॉल. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्राचा वापर ही या गोलंदाजाची खासियत आहे. यॉर्कर बॉल टाकण्यासाठी जाणले जातात, ओळखले जातात. भरपूर स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत आणि आता मात्र लीजंड क्रिकेटर म्हणून त्यांना देखील ओळखलं जातं. काय गोलंदाजी या 3 बॉल वरती आतापर्यंत 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार. स्ट्रायकिंग इनला मागच्या मॅचचा हिरो श्याम एडगे आपल्याला पाहायला मिळतो. यावेळचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. नवी मुंबईचा ब्रँड, दिवा गावची अस्मिता, दिवा गावची शौर्यता सध्या गोलंदाजी मार्क वरती. आकाशातल्या कावळ्यांची थांबते कावगाव जेव्हा बॉलिंग करतात मोहनराव. काय गोलंदाजी. 4 बॉल आतापर्यंत बॅट्समनला जखळून ठेवल्या. अफलातून गोलंदाजी. ज्या प्रकारे आपण जर बघितलं तर कंजूसपणा दाखवला या ओव्हरमध्ये गोलंदाज मोहनराव यांनी. अजूनही मात्र 2 बॉल शेष आहेत. हे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जातील. यावेळीचा हा बॉल दिशाहीन गोलंदाजी. लाईन भरकटली लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत नवी मुंबई करावे गावचे अंपायर्स निशांतजी म्हात्रे आणि निलेशजी म्हात्रे सरांना आपण बघतोय. चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गेले 2 दिवस ते आमच्यापर्यंत जोडून आहेत. पुढचा बॉल. गोलंदाज तयार होत आहेत. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला. आपल्या फॉलोमध्ये या बॉलला फील्ड केल्या. काय गोलंदाजी मित्रांनो. बॉलिंग आवडले असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. अफलातून गोलंदाजी. आज मात्र कळंबोली नगरी ही दणाणून सोडली या खेळाडूंना. वय थकू शकत नाही, ठोकरा पाडू शकत नाही. कितीही वय झालं क्रिकेटरचं तरी ते क्रिकेट खेळणं विसरत नाहीयेत. काय गोलंदाजी. अफलातून गोलंदाजी मोहनराव. आणखीन एक चांगला बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. 1 धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती बिनगडीबाद 6 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिमान आहे धनगर समाजाचा. अभिमान आहे या धनगर समाजाचा, कारण असे खेळाडू घडले. काय गोलंदाजी मोहनराव यांच्या माध्यमातून. अफलातून लाजवाब गोलंदाजी. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बिनगडीबाद 6 धावा धावफलकावरती. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलं जाईल. चला मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका, कारण शेवटच्या टोकाला आपण आता येऊन पोहोचलोय. अजूनही मात्र फायनलची मॅच बाकी आहे. फायनलची मॅच जर आपल्याला उजेड्यामध्ये खेळायचं असेल तर ही मॅच फास्ट खेळणं गरजेचं. चला प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. अंपायर्स खेळाडूंनी जर टाइमपास केला तर मात्र लक्ष द्या. डेथ ओव्हर मध्ये 1 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत विक्रांत राजगे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर आपण बघितलं तर फिल्डिंग करणारा संघ जय अहिल्या वसई, त्या टीमचं प्रतिनिधित्व आयकॉन खेळाडू आकाश काळे. आपल्या धनगर समाजाचा आणखीन एक ब्रँड आपल्याला पाहायला मिळाला या टीम मध्ये. आणि गजेंद्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर लो ऑल फुल टॉस. 1 धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल. श्याम एडगे आणखीन एक टेनिस बॉल क्रिकेट मधील मोठं नाव. मोठमोठ्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो, जाणला जातो. मागची मॅच जर आपण बघितली तर 2 ओव्हर मध्ये 36 धावांची गरज असताना त्या धावा त्यानं चेस केल्या. मोठा खेळाडू. का मी सांगली वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालो त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं.
परंतु या मॅच मध्ये थोडासा मात्र शांत बसला. आता काय घडणार? बॉल तयार. यावेळीचा फटका प्रतिमा. ओ ओ कॅच ड्रॉप झालीये आणि तदनंतर आता या बॉल वरती धावा किती? हाताला स्पर्श झाल्यानंतर बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय श्याम इडगेच्या बॅट मधनं धनगर बिग बॅश ब्रँडेड चौकार. कॅच सुटली की मॅच सुटली असं म्हणावं लागेल, कारण कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाली. बॉल पुन्हा एकदा तयार झाला. विक्रांत राजगी पुन्हा एकदा तयार झाला. यावेळीचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी चला फिल्डिंग करणारा संघ कमी प्रमाणामध्ये वेळ आपण खर्च करायचा. यावेळीचा क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावा कंप्लीट. त्याचबरोबर सन्माननीय राजू शेठ जानकर राष्ट्रवादी सरचिटणीस महाराष्ट्र यांचा देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. या प्लीज आपलं देखील आम्ही या धनगर बिग बॅश प्रीमियर लीग मधील हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम, आगतम सुस्वागतम. फटका प्रतिमा. सांगलीच्या मातीतून मी जन्माला आलो. संघर्ष माझ्या नसा नसात आणि रक्ता रक्तात आहे हे सध्या दाखवतोय. सांगलीचा ब्रँड श्याम इडगेच्या बॅटमन आला हा धनगर बिग बॅश प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे मास्टरचं देखील आम्ही कौतुक करू. पीटीसी लाईव्हचं देखील आम्ही कौतुक करू, कारण पडद्यामागचे हिरो आहेत यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण आपल्या खेळाडूंना प्रसिद्ध करण्याचं काम पनवेल टेनिस क्रिकेटनं केलेलं आहे. चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टिट फॉर टॅट. तू मला मोठे फटके मारू शकतो, परंतु मी देखील काही कमी नाही आहे. मी देखील तुला डॉट बॉल रिलीज करू शकतो हे सध्या दाखवतो विक्रांत हा गोलंदाज. आतापर्यंत जर आपण बघितलं तर 1.5 चेंडूचा खेळ संपला. टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 19 धावा. यावेळीचा हा बॉल आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन ही सर एका चांगल्या गोलंदाजाची खासियत असते. मोठा फटका आल्यानंतर पुढचे बॉल कशा रीतीने रिलीज करायचे असते, कशा रीतीने रिलीज करायचे असतात हे मोठ्या गोलंदाजाला सांगायची गरज नसते. आणि चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर 2 डॉट बॉल आले. या ओव्हरमध्ये अवघ्या 13 धावा त्याने खर्च केल्या. आता जर आपण बघितलं तर 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या टोटलमध्ये रन्स आपण बघतोय 19 धावा. अजूनही मात्र पहिल्या विकेटसाठी संघर्ष केला जातोय. जय अहिल्या वसई या टीमच्या माध्यमातून आमचे ट्रॉफी सौजन्य सन्माननीय राजू जानकर साहेब राष्ट्रवादी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपलं देखील आम्ही शब्द सुनावणी करतोय. या धनगर बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. मान्यवरांची मांदी आळी आपल्याला पाहायला मिळाली. उद्घाटन समारंभाला जर आपण बघितलं तर 250 ते 300 आपले मान्यवर आपल्याला पाहायला मिळाले. प्रेम वेळ लावलंय संपूर्ण महाराष्ट्राला या स्पर्धेनं. सर्वांच्या मनातील स्थायिक ही स्पर्धा धनगर बिग बॅश प्रीमियर लीग पर्व दुसरं 2024 क्रिकेटचा अफलातून नंदनवन. यावेळीचा हा बॉल फटका प्रतिमा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँडर्ड डिस्पॅच. एक गेंद जाएगी साजन के घर. बिग 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 षटकार.
महाराष्ट्र राज्यामध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यांनी इथून मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबरोबर सन्माननीय आमचे लाडके व्यक्तिमत्व रवी शेठ शिंदे सोने चांदी व्यापारी राजकोट यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. या वेलकम आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये धनगर बिग बॅश प्रीमियर लीग पर्व दुसरं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. पुढचा बॉल यावेळीचा कमी गतीने टाकलेला बॉल, तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. मिड ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग आणि एक धाव कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 26 धावा. 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात शेवटचे 4 बॉल. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धावा, जिथे 1 धाव होती तिथे आणखीन 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट केल्यात. 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती 28 धावा. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही मात्र 3 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होईल ओव्हर द विकेटनं अजय जोरे. यावेळीचा पुढचा बॉल, इथे मात्र घडतंय काय, ऑप्टिकच्या बाहेर पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 उल्लंघन आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार. यावेळीचा फटका प्रतिमा, बॉल बॅक ड्राइव्ह खेळला, हाऊसफुल फास्ट बॉल आणि फिल्डरची शर्यत. इथे मात्र चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा भरपूर वेगाने कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय 30 धावा. यावेळीचा फटका अप्रतिमा, लाजवाब स्ट्रोक, 1 धाव कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती शांत राहावं लागेल. सिंगलच्या मदतीने आता 31 धावा धावफलकावरती. अजूनही मात्र शेवटचा 1 बॉल बाकी या पहिल्या डावातील. सन्माननीय सोने चांदी व्यापारी राजकोट, सन्माननीय आमचे लाडके व्यक्तिमत्व रवी शेठ शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपलं देखील आम्ही शब्द सुननाने हार्दिक स्वागत करतो. यावेळीचा फटका प्रतिमा, लाजवाब स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 हँड हाय हँडसम. इथून मात्र अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 38 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला फटका, ज्या प्रकारे विजय गोरे स्टार क्रिकेटर या धनगर समाजाचा त्यांची एंट्री झाली आणि त्यांचं स्वागत केलंय या षटकारांना. वेलकम, आपण देखील या. या धावांचा लक्षाचा आता कशा रीतीने पाठलाग केला जाईल नेक्स्ट इनिंग मध्ये ऐकूया, जे मात्र कालपासून आमच्यापर्यंत या स्पर्धेला जोडलेल्या आहेत. मराठीवरती, मराठी भाषावरती भरपूर अभ्यासांचा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉइस ऑफ रायगड शब्दांचे जादूगर, मखमली आवाज आपल्याला पाहायला मिळणाऱ्या, ऐकायला मिळणाऱ्या या नेक्स्ट इनिंग मध्ये ऐकूया अर्जुनी सरांना. मी समालोचक सुनील लांबोर पुन्हा एकदा आपल्याशी जॉईन होईल. धन्यवाद, थँक्यू सो मच.
हॅलो हॅलो हॅलो. त्याचबरोबर विजयदादा गोरिक स्टार क्रिकेटर आपला देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. बाबा दादा आपला देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो, जे गुजरातवरून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्यासाठी आलेल्या आहेत. राजधानी प्रीमियर लीग अक्षरशः या खेळाडूने गाजवली, परंतु इथे मात्र आपला देखील आम्ही धनगर बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतो. ओटू कॉम्बॉक्स अर्जुने सर धन्यवाद. धन्यवाद सुनील. या ठिकाणी आपण पाहतोय की या स्पर्धांचा यशस्वीरित्या पुन्हा एकदा आपल्याला आयोजन या दुसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळते आणि या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांचं ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचा नामोल्लेख होणं गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. यानंतर मात्र मेगा फायनलचा थरार आपण अनुभवणार आहोत. सामन्याला सुरुवात होते तत्पूर्वी आपण जाऊयात प्रथम पारितोषिक जे आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले गेले DDSR बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ग्रुप कळंबोली अर्थातच राहुल दादा हजारे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले गेले माननीय सौ मोनिकाताई महानवर मॅडम, माजी नगरसेविका तथा माजी सभापती पनवेल महानगरपालिका, त्याचबरोबर रामदासजी महानवर साहेब युवा नेते, रामदासजी शेवाळे साहेब जिल्हा प्रमुख आणि या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय प्रकाशजी महानवर साहेब राजपत्रित अधिकारी यांचं देखील या मंचावरती होत आहे शुभागमन. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब शिवसेना शहर प्रमुख कळंबोली. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय अजय शेठ अर्जुन साहेब गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेलं. ट्रॉफी सौजन्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफी मात्र आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या. सन्माननीय NP खर्जे सर राष्ट्रवादी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, राजू जानकर शेठ राष्ट्रवादी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्या आदरणीय धुळा जिंबल साहेब मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर लखनजी सुळे साहेब मुंबई पोलीस. या मॅन ऑफ द सिरीजसाठी दिल्या जाणाऱ्या टू व्हीलर जी स्पोर्ट्स बायसिकल आपण पाहतोय ती मात्र या दोनही मान्यवरांच्या माध्यमातून दिली गेली. मॅन ऑफ द मॅच चषक सन्माननीय मितेशजी कोकरे साहेब यांच्या माध्यमातून. यूट्यूब सौजन्य आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब माजी नगरसेवक, नवनाथजी कोळेकर साहेब मुंबई पोलीस नवी मुंबई पोलीस. बॉल सौजन्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं आदरणीय शंकरजी पटकारे साहेब मालक मल्हारी मार्तंड ग्रुप ओझर या संघाचे. खंबीर साथ या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांची लाभली ते अर्थातच सतीशजी दायगुडे साहेब अध्यक्ष अहिल्यादेवी संघटना कळंबोली, आशुतोषजी शेंडगे साहेब युवा नेते, जनार्दनजी यमकर साहेब सिद्धनाथ आणि शामरावजी ठोंबरे साहेब या सर्वांचं शब्दसुमनांच्या माध्यमातून आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार आणि जाऊयात सामन्याच्या दिशेनं. विजयासाठी लक्ष 38 धावांचं 39 धावांचं 38 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाही. तमाम क्रीडा रसिकांची उपस्थिती मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभते आहे, कारण कळंबोलीचे बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे जर आपण पाहिलं तर संघ आहे जय मल्हार वसईचा हा संघ आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. जय अहिल्या वसई आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहतोय संघ माने सरकार अर्थातच आनंद माने यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इट्स अ नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय. अगदी निर्णायक क्षणाला हा नो चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दोनही सलामीवीर फलंदाज ओव्हरस्टेपिंग. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आकाश काळे शिरसाट ट्रॉफीमध्ये या खेळाडूच्या नावावरती आपण अर्धशतकीय खेळी देखील पाहिली आणि शिरसाट ट्रॉफी म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वामधला आणखीन एक आम्ही म्हणेन की मानाचा आणि सन्मानाचा चषक. आणि या चषकामध्ये ज्या खेळाडूंना मात्र आपला सर्वोत्तम खेळ दाखवला यावेळेला मोठा फटका येतोय. इट्स अ बिग इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. मात्र मोठा फटका फलंदाज आकाश काळेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश काळे आणि किरण मरगळे ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी यावेळेला मात्र
जेंटल टच देण्याचा प्रयत्न वेट अँड वॉचचं क्रिकेट मैदानावर पाहायला मिळालंय. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करत असताना 3 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आहेत. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या अगोदरच्या चेंडूवरती मोठा फटका, त्यानंतर मात्र जेंटल टच आणि धावा धावफलकावरती 23 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतोय. चला सामना स्पीडअप करायचा आहे, अन्यथा आम्हाला मेगा फायनलचा सामना 2 किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा खेळवावा लागेल. त्यामुळे मेगा फायनल जर आपल्याला कमीत कमी 2 षटकांची खेळायची असेल तर स्पीडअप करणं गरजेचं आहे. पंचांना देखील विनंती, आपण खेळाडूंना सूचना करा. सामना महत्त्वाचा आहे, परंतु आपल्यासाठी मेगा फायनल देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 5 सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती आपल्याला शुभागमन. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज, 16 धावांची गरज. तर 16 धावांची अजूनही गरज, येणारे 12 चेंडू आणि 16 धावा. काही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये, त्यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर जा, खेळ चालू आहे, आपल्याला इंजरी होण्याची शक्यता आहे. जो छोटा प्रेक्षक आमचा मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर या ठिकाणी चला दुसरं षटक घेऊन गोलंदाज सचिन ठोंबरे अर्थातच शिवा. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू, रिव्हर्स स्वीप, प्रीमेडिटेड शॉट, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. कंप्लीट केला जातोय जोईल, सामन्यामध्ये केला जातोय ट्विस्ट निर्माण, कारण फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे, खरं तर मच निडेड विकेट. 23 धावा पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या षटकामध्ये आल्यानंतर एक बेस रचला गेला होता, एक पाया रचला गेला होता 12-16चं समीकरण असताना इथे मात्र सचिन ठोंबरे अर्थातच शिवा, या शिवा खेळाडूंना मात्र फलंदाजीच्या माध्यमातून देखील प्रभावित केलं. खरं तर पहिल्या सामन्यांमध्ये या खेळाडूची बॅट मैदानावरती तळपली नाही, परंतु असं म्हटलं जातं ना की बडे मंच के खिलाडी बडे मंच के ऊपर ही अपना जलवा दिखाते. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मात्र या फलंदाजाची बॅट आपल्याला मैदानावरती तळपताना पाहायला मिळाली. या दरम्यान 16 धावांची अजूनही गरज असेल, येणारे 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करा. आणि मेगा फायनलिस्ट जो संघ आहे, तर मल्हारी मार्तंड ग्रुप ओझर या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण या मुख्य मंचाच्या समोर, कारण मेगा फायनलिस्ट पहिला संघ ठरला या स्पर्धेतला. आज इथे मात्र डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या खेळाडूंना मात्र पहिल्या सामन्यामध्ये कमालीचा खेळ मैदानावरती दाखवला, चौकार षटकारांची अक्षरशः आतषबाजी केली आणि संघ अडचणीमध्ये असताना ज्या खेळाडूंना आपल्या संघाला अगदी सेमीफायनल पर्यंतचा प्रवास सुखकर केला, तो फलंदाज सूरज माने यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. सूरजची बॅट त्यावेळेला तळपली, ज्यावेळेला खरं तर हा नैसर्गिक सूर्य देखील मैदानावरती तळपत होता, परंतु आता संध्याकाळची वेळ आहे, सूर्यास्त आहे, परंतु हा सूरज मैदानावरती चमकणार का? कारण हा सूरज जर चमकला तर धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जाऊ शकतात. इथे यष्टीरक्षकाला चकावलाय चेंडूनं. खरं तर जी एकंदर रिॲक्शन आपण पाहिली, टप्पा पडल्यानंतर चेंडूनं आतमधल्या दिशेनं वळण घेतलं, बॅटीचा इनसाइड एज घेऊन एक संधी निर्माण केली होती. पण या सिच्युएशनमध्ये यष्टीरक्षक यष्ट्यांना खेटून उभं राहणं हे फलंदाजावरती दबाव निर्माण करण्यासाठी सर्व उपयुक्त असतं. एक एक धाव महत्त्वाची आहे. आणि आपण नेहमी म्हणतो विद्यार्थी दशेमध्ये एका गुणाला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व असतं. आणि या धावेचं महत्त्व आपल्याला तेव्हाच समजतं ज्यावेळेला आपण एका धावेनं सामना गमावतो. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, पंचांकडे नक्कीच आचारभूत नजरेनं पाहिलं जात आहे, परंतु ज्यावेळेला तुम्ही अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर शफल कराल आणि चेंडू जर का यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होईल तर मात्र पंच तुम्हाला अवांतर चेंडू देणार नाही आहेत. इट्स अ डॉट बॉल. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू येणं गरजेचं आहे. एकीकडे जर आपण पाहिलं अजूनही येणारे चेंडू 8 शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज. हे 2 चेंडू सर्वाधिक निर्णायक असणार आहेत. सागरला इथे मोठा फटका खेचावा लागेल सामना आवाक्यामध्ये आणण्यासाठी आणि शिवाला मात्र निर्धाव गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला शरीराचा वेध चेंडूला घेतलाय, टप्पा पडल्यानंतर
अपेक्षेपेक्षा कमी उसळी घेणारा हा चेंडू आहे, शरीराचा वेध घेतोय, सिंगल मात्र धाव फलकावरती आली आहे. सिलेक्ट मिड ऑफ रिझन मध्ये पण या ठिकाणी जर यष्टीरक्षक यष्ट्यांना खेटून असता तर ही धाव होऊ शकली नसती. क्रिकेटच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा तुम्हाला प्रामुख्यानं वापर करावा लागेल. मागील देखील आपण चेंडूवरती पाहिलं तर इनसाइड एज घेऊन चेंडू वेगानं आला, त्याचऐवजी जर यष्टीरक्षक यष्ट्यांना खेटून उभा असतं तर तो चेंडू त्या ठिकाणी स्टॉप देखील झाला असता. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या छोट्या छोट्या गोष्टी मात्र तुम्हाला प्रामुख्यानं टाळाव्या लागतील. गोलंदाज शिवा, कारण शिवाच्या गोलंदाजीचा वेग जर आपण पाहिला ना तर फारसा वेग नाही आहे इथे, बॅकअप नाही आहे आणि त्यामुळे स्वतःला आवरलंय. खरं तर आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. शेवटच्या 2 चेंडूवरती आल्या धावा 2, इक्वेशन बदललं. आता मात्र येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि गरज आहे विजयासाठी 12 धावांची. 6 चेंडू 12 धावा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केलं गेलं DDSR ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अर्थात सन्माननीय राहुल दादा हजारे साहेब आणि त्यांचा संपूर्ण पदाधिकारी वर्ग. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं सौभाग्यवती मोनिकाताई महानवर मॅडम, माजी नगरसेविका तथा माजी महिला बालकल्याण समिती सभापती पनवेल महानगरपालिका. त्याचबरोबर आदरणीय रामदासजी महानवर साहेब युवा नेते, रामदास शेठ शेवाळे साहेब जिल्हा प्रमुख शिवसेना. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तुकाराम शेठ सरक साहेब शिवसेना शहर प्रमुख. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक अक्षय शेठ अर्जुन गोल्डन मॅन. ट्रॉफी सौजन्य NP खर्जे सर राष्ट्रवादी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. त्याचबरोबर राजू जानकर शेठ राष्ट्रवादी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य. मॅन ऑफ द सिरीज सायकल स्पोर्ट्स बायसिकल आम्हाला पुरस्कृत केली गेली धुळा जिंबल साहेब मुंबई पोलीस आणि लखन सुळे साहेब मुंबई पोलीस. मॅन ऑफ द मॅच मितेश जी कोकरे साहेब यांच्या माध्यमातून. यूट्यूब सौजन्य आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका तथा नवनाथजी कोळेकर साहेब नवी मुंबई पोलीस. बॉल स्पॉन्सर्स या स्पर्धेसाठी लागणारे सर्व बॉल आम्हाला पुरस्कृत केले गेले सन्माननीय शंकरजी पटकारे साहेब, मालक मल्हारी मार्तंड ग्रुप ओझर या संघाचे, ज्यांचा संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये आहे. चला सामन्याला सुरुवात करा, जास्तीचा वेळ आपल्याला घेता येणार नाही आहे. मेगा फायनल अन्यथा आम्हाला 1 षटकाची करावी लागेल. चला पंच, आपण सामना महत्त्वाचा आहे नो डाऊट, परंतु वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आपण खेळाडूंना सूचना करा, अन्यथा नाईलाज असतो मात्र आपल्याला मेगा फायनलचा सामना 1 षटकाचा करावा लागेल. यानंतर जर आपण पाहिलं इथे मात्र मोठा फटका येतोय. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती मात्र केलाय घडाघाती प्रहार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. रामरावजी ठोंबरे, त्याचबरोबर या स्पर्धांचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय अभिजितजी खर्जे साहेब आणि त्याचबरोबर शरदजी थोरात साहेब. A1 जोडी. यावेळेला मात्र पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतो. इट्स अ वाईट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर अवांतर. 5 धावा आल्यात एका चेंडूमध्ये. अजूनही येणारे 5 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज. 5 balls 7 runs रिक्वायर्ड टू विन. 2 निर्धाव चेंडू किंबहुना 1 निर्धाव चेंडू 1 विकेट या सामन्यामध्ये मच निडेड. विकेट येणं गरजेचं आहे. उजव्या हाताचे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत. खरं तर वाऱ्याची साथ आता थांबली आहे, कारण वाहणारे जे वारे आहेत ते आता कुठेतरी संत होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ही डिफेन्सिव्ह लाईन आहे. या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. 1 डॉट बॉल आलाय. आणखीन 1 डॉट बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड केला जाणार का? एकीकडे जर आपण पाहिलं तर माने सरकार 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र यावेळेस हा खराब चेंडू आहे. इथे सामना अगदी फुगातील हवा ज्याप्रमाणे काढून टाकावी ना तसा हा षटकार मात्र या ठिकाणी आलाय. एका धावेची अजूनही गरज असेल हा सामना जिंकण्याकरता, कारण स्कोर्स आर लेवल. पंचांनी कोणत्याही प्रकारचा इशारा दिलेला नाहीये, म्हणजे षटकार आला. येस, इट्स अ 6 होय. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चर्चा सुरू होती की कदाचित ओव्हर वेस्ट हाईट आहे का, परंतु पंचांचा कोणता इशारा नाही, फक्त षटकार आलाय. एका धावेची अजूनही गरज. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू फेकला गेलाय आणि ही येते विजयी धाव फलकावर. आणि याचबरोबर संघ मात्र दाखल होतोय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन.
पराभूत संघांना मात्र आपण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात मेगा फायनल. विकेटवर शरद सर. चला दोन्ही टीम्स आपल्या 11 खेळाडूंसह आपण विकेटच्या बाजूला लाईनअप करायचं आहे. दोनही टीम्स मेगा फायनलिस्ट दोनही टीम्स या लवकर. दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण आपल्या प्लेइंग 11 सह विकेटच्या बाजूला लाईनअप करायचं आहे. तिथे आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेकीचा कौल आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल मेगा फायनलचा थरार. वेळ थोडासा कमी आहे त्यामुळे दोनही संघातील संघनायकांना विनंती की आपल्या 11 खेळाडूंसह आपण विकेटच्या बाजूला लाईनअप करायचं. वर